तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आदर्श क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल आता नवरात्र येत आहे. तर तुम्हाला पण तुमच्या मंडळाचा अशा प्रकारचा जर बॅनर बनवायचा असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायलाही विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिले आपल्याला पिक्सार्टवरती जायचं आहे. तर मित्रांनो, पिक्सार्टवरती आल्याच्यानंतर बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्यानंतर व्हाईट कलरचा आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचा आहे पहिले. तर व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड केल्यानंतर याला थोडंसं क्रॉप करून घ्यायचं अशा पद्धतीत क्रॉप केल्याच्यानंतर मित्रांनो ॲड फोटोवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला एक ही PNG तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तर अशा प्रकारे याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं. तर बघू शकता बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे मोठं करून घ्यायचं याला. त्यानंतर डबल ॲड फोटोवरती क्लिक करायचं. ॲड फोटो क्लिक केल्यानंतर या आपला दुर्गा मातेचा आपल्याला फोटो घेऊन घ्यायचा आहे. त्यानंतर याचा बी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं. अशा पद्धतीत बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्याच्यानंतर इरेज ऑप्शनवरती क्लिक करायचं. याची फुल साईज करून घ्यायची, हार्डनेस कमी करून घ्यायचं आणि अशा प्रकारे खालून थोडंसं इरेज करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर राईट क्लिक करायचं आणि अशी बराबर अशी PNG ॲडजस्ट करून घ्यायची. तर हे झाल्यानंतर इथे आपल्याला आता टेक्स्ट ॲड करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीत तुम्हाला टेक्स्ट टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे आणि जो इथे फॉन्ट बसेल तो इथे फॉन्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण इथे टेक्स्ट टाकून घ्यायचं आहे पहिले. तर मी पूर्ण टेक्स्ट टाकून घेतो. तर मित्रांनो, टेक्स्ट ॲड केल्यानंतर टेक्स्ट पूर्ण अशा पद्धतीत आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपला लोगो हा तयार झालेला आहे. त्यानंतर थोडीशी ॲडजस्टमेंट करायची. स्टिकरवरती क्लिक करायचं. स्टिकरवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे लाईट इफेक्ट नाव सर्च करायचं आहे. लाईट इफेक्ट क्लिक केल्याच्यानंतर खाली स्क्रोल करत जायचं. खाली स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक लाईट भेटेल. अशा पद्धतीत जायचं आणि इथे हा लाईट जो आहे तो इथे घ्यायचा आणि ब्लाइंडवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला थोडंसं खाली घेऊन यायचं अशा पद्धतीत. त्यानंतर जो देवीचा फोटो आहे तिथे आपल्याला असं लाईट लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लाईट लावून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मागे काही बॅकग्राऊंड वगैरे काही ॲड करायचं तुम्ही ते करू शकता. तर मी एक बॅकग्राऊंड ॲड करून घेतो. ॲडवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे झूम करून घ्यायचं. त्यानंतर हे बॅकग्राऊंड फुल्ली खाली घेऊन यायचं. तर बघू शकता आपलं बॅकग्राऊंड आहे ॲड झालेलं आहे. तर मित्रांनो, आपला लोगो हा तयार झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला काही ॲडजस्टमेंट वगैरे काही करायची असेल, त्यानंतर तुमच्या मंडळाचे कार्यकर्त्याचे नाव वगैरे काही टाकायचं असेल तुम्ही ते टाकू शकता आणि व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. चला, चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर भेटूया